तर जय हिंद. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजची जी भरती घेऊन आलो आहे आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी. तर जर तुम्ही आय टी आय केला असेल आणि तुम्ही किंवा आय टी आय करत असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आली आहे. तर मित्रांनो, बघू शकता मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2026साठी मित्रांनो जाहिरात आलेली आहे. ही केवळ फक्त मित्रांनो अप्रेंटिससाठी आलेली आहे. तर बघू शकता की नेमणूक शैक्षणिक अर्हता पुरवठा करणाऱ्या आय टी आय उत्तीर्ण उमेदवार नॅप्स पोर्टलद्वारे अर्ज मागविण्या मनपाचे अधिकृत म्हणजे ज्या पोरांचा जो आय टी आय झालेला आहे तर त्यांनी नॅप्स पोर्टल म्हणजे अप्रेंटिसशिप पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि तुमच्याकडं ट्रेड सर्टिफिकेट असला पाहिजे मित्रांनो. तर तुम्ही यासाठी एलिजिबल आहात. तर बघू शकता मित्रांनो, यासाठी जागा त्यांनी दिलेल्या आहेत. तो कोपा, वायरमॅन, इलेक्ट्रिशियन, DTPO, प्लंबर, RACT, नंतर पंप ऑपरेटर, मेकॅनिक, सर्वेअर, ड्राफ्ट्समॅन सिव्हिल, MMB, मोटर मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट आणि माळी. बघू शकता मित्रांनो, कोपासाठी 106, तर वायरमॅनसाठी 87, इलेक्ट्रिशियनसाठी 80, तर DTOPसाठी 42, तर प्लंबरसाठी 24 आणि RACTसाठी 21, आणि मोटर मेकॅनिकसाठी 15 आणि सर्वेअरसाठी 14 आणि ड्राफ्ट्समॅन सिव्हिलसाठी 8 आणि MMMसाठी 4 आणि इन्स्ट्रुमेंटसाठी 3 दिलेले आहेत आणि माळीसाठी 3 दिले आहेत. टोटल मित्रांनो 407 जागा आहेत. तर तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला बघू शकता की किती वॅकेन्सी आलेली आहे. यासाठी बघू शकता अनुसूचित जातीसाठी 14, अनुसूचित जमातीसाठी 7, विजा 3, BH 3 आणि भज 4 आणि भज 2, म्हणजे टोटल मित्रांनो तो खुला प्रवर्गासाठी फक्त 29 जागा आलेल्या आहे. आणि यासाठी तुमचं बघा, ह्या कोपासाठी 1 वर्षाचा आय टी आय पाहिजे, इलेक्ट्रिकसाठी 2 वर्षाचा आणि वायरमॅनसाठी 2 वर्षाचा आय टी आय आणि DTOPसाठी 1 वर्षाचा, प्लंबरसाठी 1 वर्षाचा. म्हणजे जे तुमचा तो ट्रेड झाला आय टी आयमध्ये ते तुम्हाला एक सर्टिफिकेट पाहिजे. तर मित्रांनो, बघू शकता की अप्रेंटिसशिप या पोर्टलवर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे, पण ते बी 100% तुमचं. आणि तुमचं जे बँक सीडिंग आहे, DBT जे अकाउंटला येणार आहे ते बँक सीडिंग करून घ्यायची, त्यामुळे ते स्टायपंड तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. आणि बघू शकता की ही जी तारीख दिलेली मित्रांनो 27/4/2026 ते 6/5/2026पर्यंत ही जाहिरात राहणार आहे. तर याविषयी त्यांनी अधिक माहिती दिली आहे मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता. आणि अप्रेंटिसशिप ऑपॉर्च्युनिटीसाठी तुम्हाला मित्रांनो की इस्टॅब्लिशमेंट नंबर हा जो आहे, बघू शकता की हा जो अप्रेंटिसशिप नंबर आहे ईपासून जो चालू होतो, E05202701091 हा जो तुम्ही ऑपॉर्च्युनिटी नंबर स्टॅब्लिशमेंट नंबर टाकला तर तुम्हाला पुणे महानगरपालिकेचे या संबंधित ही अप्रेंटिसशिपची जाहिरात येईल, तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. आणि बघू मित्रांनो, हा एक ॲडव्हान्टेज पॉईंट आहे की जर तुम्ही अप्रेंटिसशिप करत असाल तर तुम्ही केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अद्ययावत सुधारित दरानुसार शिकाऊ उमेदवार विद्यावेतन राहील. तसेच मॅप्स या राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवार कालावधीत शासनाकडून देय होणारा मॅप्स क्लेमचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. की म्हणजे जर तुम्ही अप्रेंटिसशिप करता तर तुम्हाला DBT अमाऊंट मिळते 1500, तो पण मिळणार आहे, प्लस